करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरोनी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरुनी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा कलावद्नि जीवो धरार्थावतारं कलाकाङ्कतेजोदिकामोदिवक्रं कलानीशबादा पनोदार्यदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागस्तदृष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू हरी पांडुरंग करू पांडुरंग करू दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सचितानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रया विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः राधा मेरी स्वामिनी मैं राधा जी को दास जन्म जन्म दीजो मोहे श्री वृंदावन को वास लाली मेरे लाल की जित देखूं लाल लाली खुद ही हो गई लाल लाल। बोलिए श्री राधा रानी सरकार की जय, श्री बाके बिहारी लाल की जय, श्री राधा रमण लाल की जय। क्षणाक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सगळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरोनी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरुनी राहो नाशिवंत देह जाणार सकळ
आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल प्रस्तुत प्रप्त प्रसंगी प्रप्तवेळी प्रप्तस्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्माच्या हृदयस्थानी विराजमान असणारे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय ज्यांनी जगाचा माथा ठिकाणावर यावा या करता गाथ्यासारखा पंचम वेद निर्माण केला त्या जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा खऱ्या अर्थानं उपदेशपर प्रकरणातील अभंग आज आपण सेवेकरिता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये वर्णन करतात, उपदेश करतात. क्षणाक्षणाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. क्षणाक्षणाला मानव देहामध्ये आल्यानंतर विचार करायला लावला. कोणता विचार? तरावया पार भवसिंधू. हा भवसिंधू कसा पार करून जाईल याचा विचार करायला सांगितलं. का? नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. भावानो, देह काळ कधी येईल आणि कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. हा नाशिवंत देह जाणार आहे म्हणून क्षणाक्षणाला विचार करा. या काळाचा भरोसा नाही, कधी येईल आणि घेऊन जाईल. अजून पुढे काय करायला लावतात जगद्गुरु तुकोबाराय? अजून एक उपदेश करतात. मानव देहामध्ये जन्माला आल्यानंतर विचार केल्यानंतर संताची संगत धरा, संत समागमी दरोनी आवडी करावी तातडी परमार्थाची. का? नाशिवंत देह जाणार सगळ आयुष्य खातो काळ सावधान. अजून तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुणी राहो किंवा नये डोळे धुरे भरुणी राहो. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा गोड असा उपदेश. विचार करा. हा उपदेश जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हाला आम्हाला केला. विचार करण्यापूर्वी जे नैमित्तिक कारण आहे म्हणजे प्रथम पुण्य या ठिकाणी बरोबर आहे ना. प्रथम पुण्यस्मरण, 5वं पुण्यस्मरण. तरीच म्हणलं असं कसं काय झालं. 5वं पुण्यस्मरण आहे आणि या ठिकाणी बाबांचं 5वं पुण्यस्मरण. त्या निमित्तानं आपण या ठिकाणी सखे सोयरेजन जमा झालेलो आहोत या सोहळ्याकरता. खऱ्या अर्थानं बाबांचं नाव सुखदेव भिक्काजी बरोबर खरंच आहे का? हा, सुखदेव भिक्काजी गडाख यांचं 5वं पुण्यस्मरण आहे. त्यांच्या मागे त्यांचा भाऊ या ठिकाणी श्री चांगदेव भिकाजी पाटील गडाख. हा त्यांचा भाऊ श्री माधव सुखदेव पाटील गडाख. मुलगा, 2 मुलं आहेत या ठिकाणी, एक मुलगी आहे बरोबर ना. श्री नंदराम सुखदेव पाटील गडाख हा दुसरा मुलगा. त्याचबरोबर श्री अविनाश नंदराम पाटील गडाख नातू, श्री अमित नंदराम पाटील गडाख नातू, श्री संतोष माधव पाटील गडाख नातू. या ठिकाणी खऱ्या अर्थानं नातोंडांना संपूर्ण परिवाराला बाबांनी या ठिकाणी घडवलेलं आहे. त्यांची या ठिकाणी हैदराबाद साई लाईफ सायन्स कंपनीत या ठिकाणी नेमणूक आहे. ते त्या ठिकाणी कार्य करतात. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं विशेष वाटणारी गोष्ट म्हणजे या ठिकाणी अभिमान वाटणारी गोष्ट या परिवाराची अशी आहे की श्री वाल्मिक माधव पाटील गडाख त्यांचे नातू आहेत बाबांचे. खऱ्या अर्थानं देशसेवा करतायत. फार मोठी या ठिकाणी भाग्याची आणि अभिमानाची गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. जरा फुकटच्या टाळ्या जरा जोरात वाजवत जावा. कधी नाही वाजवती पण आता इथं कार्याला वाजवत जावा. सौ विमल भास्कर पाटील बोंबले मुलगी, श्री दीपक भास्कर पाटील बोंबले नातू. हा असलेला खऱ्या अर्थानं बाबांचा परिवार आणि बाबांच्या परिवारानं 5वं पुण्यस्मरण घालावं. बाबांच्या जीवनाचा शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाचा माहेरा बेटी रखुमाईच्या वर. खऱ्या अर्थाने जीवनाचा शेवट गोड. का जीवनाचा शेवट गोड? त्याचं कारण असं आहे, सर्व परिवाराला उत्कृष्टपणे सांभाळून आपला एक नातू देश सेवा करतो, याच्यापेक्षा दुसरा शेवट गोड कोणाचा होऊ शकत नाही. म्हणून ऐका, शेवट गोड करण्याकरता 4 गोष्टी कराव्या लागतात, सर्वांना माहिती आहे. त्यातली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्याचा प्राण देशाकरता आहे, ज्याचं जीवन देशाकरता आहे, त्याच्या संपूर्ण कुटुंबानं म्हणण्याचा अधिकार आहे की शेवट तो भला माझा बहु गोड झाला. म्हणून खऱ्या अर्थानं बाबांच्या या ठिकाणी जीवनाचं सार्थक झालं असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून बाबांचं या ठिकाणी 5वं पुण्यस्मरण आहे. सखे सोयरेजन सगळे जमलेत बाबांच्या पुण्यस्मरणाला. या ठिकाणी 5व्या पुण्यस्मरणाला संपूर्ण परिवाराने सुंदर असं नियोजन केलेलं आहे. भोजनाचा बी कार्यक्रम आहे. कीर्तन झाल्यानंतर सगळं उत्कृष्टपणे आहेत. महाराज मंडळी असेल, कीर्तनकार असेल, गायनाचार्य, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये बाबांचं 5वं पुण्यस्मरण या ठिकाणी होत आहे. म्हणून या ठिकाणी या संपूर्ण पाचव्या पुण्यस्मरणाला संपूर्ण परिवाराच्या
आग्रहाखातर संपूर्ण गायक वृंद असेल, गुणवंत असेल, या ठिकाणी आमच्या सुनीताताई महाराजांच्या त्या ठिकाणी संस्थेतील मुली असेल, त्याचबरोबर अनिताताईंच्या संस्थेतील मुली असेल. काय सुनीताताई म्हटलं काय ना अनिताताई म्हटलं काय, एकच आहे, बहिणीच आहे ना. म्हणून त्यांच्या संस्थेतील या ठिकाणी मुली या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना या ठिकाणी धन्यवाद. गुणवंतांना या ठिकाणी धन्यवाद आहे. गोण मृदंगवादन या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद आहे. सगळ्यांना धन्यवाद आणि त्यांच्या नियोजनकर्त्याला तर अजून धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल नियोजनकर्ते अगदी टायमिंग मध्ये आले म्हणून त्यांना अजून दोनदा धन्यवाद. आपल्या परिसराचं हे सगळे भूषण आहे आणि यांना जर जपलं तर आपले सोहळे नीट होतील. नाही तर कलाकार शोधणं, गुणवंत शोधणं फार अवघड गोष्ट आहे. म्हणून सर्वांना या ठिकाणी धन्यवाद आहे. हा कार्यक्रम आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता यावा याकरता या ठिकाणी गोड चॅनल आहे माझा कीर्तनकार म्हणून, त्याही दादांना या ठिकाणी धन्यवाद आहे. या ठिकाणी गोड शूटिंग होणार आहे, गोड सिस्टीम आहे, त्यांनाही धन्यवाद. आपण शेवटीला सगळ्यांची नावं घेणार आहोत, परंतु या ठिकाणी अगोदर जर कौतुक केलं नाही तर कीर्तन चांगलं कसं होईल. म्हणजे ते काही बिचारे काही करणार नाही, परंतु आपलं कर्तव्य त्यांचा या ठिकाणी उल्लेख करणं. म्हणून सर्वांना या ठिकाणी धन्यवाद आहे. पुन्हा एकदा या परिवाराला धन्यवाद. कारण बाबाचं 5वं पुण्यस्मरण आहे, लोकांचे पहिलेच वतीने. 6 मासे वळवल्यानंतर पुन्हा लोकांना काही घेणं देणं राहिलं नाही. काही नाही, आम्ही 6 मासे वळवले, आम्हाला काही घेणं नाही. केलं तर केलं, नाही केलं तर नाही केलं. म्हणून ऐका, 5वं पुण्यस्मरण आहे. या ठिकाणी नातू असेल, मुलं असतील, भाऊ असेल, मुलगी असेल, सर्वांना या ठिकाणी गोड नियोजन केलेलं आहे, त्यांना या ठिकाणी धन्यवाद. बाबांना जाऊन 5 वर्ष झाली म्हणायला काही हरकत नाही, तरी 5वं पुण्यस्मरण घालावं का? वर्ष जाऊन झाल्यानंतर पुण्यस्मरण घालावं यात काही नवल आहे. गेल्यानंतर 5 वर्षांनी त्यांची आठवण यावा, काहीतरी कीर्ती असेल ना. म्हणून तुकोबरे म्हणतात, तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. जीवनामध्ये काहीतरी कीर्ती करावी, तोच या ठिकाणी उपदेश जगद्गुरु तुकोबरे आजच्या प्रसंगाला, आजच्या अभंगाला करतायत. का? क्षणाक्षणाची करावा विचार, तरावया परभव सिंधू. का रे बाबांनो, क्षणाक्षणाला विचार करा, विचार करा म्हटलंय. विचार केल्याने नेमकं होतं काय? विचार तर आम्ही करू, क्षणाक्षणाला करू. कसा विचार करावा? ऐका, विचार कसा करावा तर कर्णाने असा विचार केला तसा विचार करावा. जगद्गुरु तुकोबरांनी जसा विचार केला तसा विचार करावा. ज्ञानोबरांनी जसा विचार केला तसा विचार करावा. निळोबरांनी जसा विचार केला तसा करावा. अजून सकल संतांनी ज्या प्रकारे या ठिकाणी विचार केलेला आहे त्या प्रमाणात आपला विचार असावा, तसा विचार आपण करावा. मग कसा? क्षणा हाची करावा विचार, हाची विचार म्हटलंय. 3 प्रकारचे विचार करतात या ठिकाणी. 3 प्रकारचे या सजीव सृष्टीमध्ये जीव आहेत. 3 प्रकारचे या ठिकाणी विचार करण्याची पद्धत सांगितली गेली. त्यातला मुख्य प्रकार मानवाचा सांगितला गेला. मानव हा विचार प्रधान आहे. का? या सृष्टीमधले 3 नियम घातले गेले. पहिले कर्मप्रधान असतात. पहिले कर्मप्रधान जे आहेत ते सकल संत आहेत. दुसरे भोगप्रधान सांगितले. भोगप्रधान कोण? पशु पक्षी. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशूंना पापही कळत नाही, पुण्यही कळत नाही, म्हणून भोगप्रधान आहे. पशूंच्या लग्नाला या ठिकाणी कधी ब्राह्मण पाहिला का तुम्ही? नाही पाहिला. भोगप्रधान आहे. काही गरज नाही, वेदाची गरज नाही, शास्त्राची गरज नाही, पुराणांची गरज नाही, भोगप्रधान जीव आहे. म्हणून आणि तिसरा सांगितलं या ठिकाणी प्रकार जो मानवाचा आहे तो विचार प्रधान. म्हणून तुकोबरांनी तुम्हाला आम्हाला उपदेश केला, क्षणोक्षणी हाची, क्षणा हाची करावा विचार. क्षणाक्षणाला विचार करा. तुम्हाला प्रश्न पडेल मानवालाच का सांगितलं? त्याचं उत्तरच दिलं ना. कारण विचार प्रधान मानवाचं जीवन आहे. विचार करणं हा मानवाचा या ठिकाणी स्वभाव आहे, केलं पाहिजे. पण विचार कसा करावा तोही कळायला पाहिजे माणसाला. कसा विचार असावा? 2 मजली बंगल्याच्या वरून या ठिकाणी टेरेसवरून एक म्हातारा विचार करत बसलेत. म्हातारे बसले, खुर्चीवर बसलेले होते, चालता येत नव्हतं. मग विचार करत बसलेवरती काय विचार करतायत? खालून म्हशीचे कळप जात आहेत. म्हणजे या ठिकाणी म्हशी चारायला एक शेतकरी त्या म्हशींना घेऊन जातोय त्या बंगल्याच्या समोरून, आणि वरून तो म्हातारा विचार करतोय. काय विचार करतो? त्या म्हशीच्या एका म्हशीच्या शिंग फार गोल होती. त्याला ते शिंग असेल फार सजवलेलं वगैरे होतं आणि ते खुर्चीसारखं दिसत होतं त्या बाबाला. मग तो विचार करत होता, या म्हशीचे शिंग जर एवढे गोल असले आणि याच्या जर एखादा अटकून जर पडला, या ठिकाणी पडला जर अटकला तर याचं काय होईल? 6 महिने बाबाने विचार केला. ऐकताय ना?
6 महिने बाबांना विचार केला वरती टेरेसवर बसून, याचं काय होईल, या शिंगांमध्ये जर कुणी अटकलं, या शिंगांमध्ये जर कुणी पडलं तर याचं काय होईल. असं 6 महिने विचार केला. मेवणा आला. मेवण्याने प्रश्न केला, काय विचार करताय बसल्या बसल्या? रोज सकाळी उठून या ठिकाणी येऊन बसतात आणि खाली बघतात, त्या मशीनच्या शिंगाकडे पाहून तुम्ही हसतात. एक काम करा, डोकं फुटो पण संशय मिटो. मेवणाने उपदेश केला, ऐका काही बी होऊ द्या, आता प्रयोग केल्याशिवाय काय पण या ठिकाणी होणार नाही. काही तुम्ही किती जरी विचार केला तरी प्रयोगाशिवाय याला अर्थ नाही, म्हणून आता प्रयोग करायचा आहे. म्हाताऱ्याने जशी दुसऱ्या मजल्यावरनं उडी मारली तशी म्हशीच्या शिंगामध्ये. म्हशीला त्या शेतकऱ्याने सकाळी सकाळी मारलेलं होतं, फार बदडलेलं होतं. ती म्हशी रागात होती. म्हशा फार रागात असतात. अहो म्हैस हो, तुम्ही बिलय बारीक ऐकता वा. म्हैस रागत होती. बाबावरून खाली पडला शिंगामध्ये, जसा उचलला तसा गटारात टाकला, सगळी हाडकाड मोडली, जागेवर बसावं लागलं. मला सांगा, डॉक्टरकडे गेला. डॉक्टरनी विचारलं, बाबा थोडी बी अक्कल तुम्ही वापरली नाही इथं का? काय झालं? अहो उडी मारताना कमीत कमी विचार तर करायचा. बाबाने सांगितलं, 6 महिने तोच विचार करत होतो, पडल्यानंतर काय होईल असा विचार केल्याने कधी या भवसिंधू सागरातून पार करून जाऊ आपण, या ठिकाणी पार करून जाऊ सांगता येत नाही. पण ऐका, तुकोबराय म्हणतात, कोणता विचार करावा? भवसिंधू पार करून जाण्याकरता केला जाणारा जो प्रयत्न आहे, केला जाणारा जो विचार आहे, तो विचार माणसांनी करावा. मानव विचार प्रधान आहे. ठीक आहे, लोक म्हटले तुकोबराय विचार बी करू, पण विचार करायचा आहे, विचाराने नेमकं फायदा काय, विचार केल्याने नेमकं होतं काय? तर ऐका, विचार केल्याने 5 फायदे होते, त्यातले 2-3 ऐका. चांगला डॉक्टर जास्त गोळ्या देत नाही, म्हणून ऐका 2-3च विचार सांगतो, तेवढे जरी आले तरी लय झालं. विचार केल्याने काय होतं? लाभ प्राप्त होतो. विचाराने लाभ प्राप्त होतो. ज्ञानोबराय बोलतात, तुकोबराय बोलतात, विचार केल्याने लाभाची प्राप्ती होते. आणि जगामध्ये असा कोणता व्यक्ती आहे की त्याला लाभ नको? असं कोणीच सापडणार नाही. प्रत्येकाला लाभाची अपेक्षा असते. द्या बरं एखादा सापडून असा, त्याला बक्षीस देऊ आपण, हा बी मोठा लाभच झाला ना. जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही की त्याला लाभ नको आहे. मग लाभाची या ठिकाणी लाभाची आपल्याला प्राप्ती होते, लाभ आपल्याला प्राप्त होतो. मग विचार करा, कशा करता लाभाची प्राप्ती होते, आपल्याला लाभ होतो. मग जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही की त्याला लाभ होणार नाही. प्रत्येकाला या ठिकाणी लाभ हवा असतो. प्रत्येकाला आपला काहीतरी लाभ व्हावा. आणि जिथं लाभ आहे तिथंच लोक डोकावतात. इतर ठिकाणी डोकं लावायची लोकाला गरज नाही. जिथं लाभ आहे तिथंच लोक उभे राहणार, जिथं लाभ आहे तिथंच लोक जाणार. बरोबर आहे. तुम्ही सगळे सखे सोयरेजण या ठिकाणी आले, मित्र परिवार असेल, कुणी आजी असेल, कुणी मावशी असेल, कुणी आत्या असेल, कुणी मामी असेल, कुणी मामा असेल, सगळे इथं 5व्या पुण्यस्मरणाला आलेत. खरं सांगा, 5व्या पुण्यस्मरणाला का आले? तुमची शपथ आहे तुम्हाला स्वतःला. का आले? माझ्या कुणीतरी यावं म्हणून. लाभच आहे ना, काहीतरी फायदा ना, लाभच आहे. माझ्या कोणीतरी पुण्यस्मरणाला यावा, किंवा मी जो कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमाला अशी उपस्थिती असावी म्हणून लोक येतात. म्हणून या ठिकाणी त्यांना यावं लागतं. लाभ आहे. लाभाशिवाय या ठिकाणी जीवन चालू शकत नाही. मानवाचं जीवन तरी चालू शकत नाही. म्हणून समाधान
केला तर माणसाला समाधान भेटतं. पण कोणतं? विचार हा सात्विक असायला हवा, विचार हा पारमार्थिक असायला हवा, विचार भवसागरातून पार करून जाणारा असायला हवा. म्हणून जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, मानव जर विचार प्रधान असेल आणि असे जर मानवाचे विचार असेल तर कधी भवसागर पार करून जाईल? मग प्रत्येकाला अपेक्षा असते. तुकोबाराय काय होतं विचाराने? सांगितलं, पहिला लाभ मिळतो. दुसरं काय होतं? संसारातून मुक्ती मिळते. संसारातून मुक्ती मिळते सांगितलं जगद्गुरु तुकोबाराय. संसारातून मुक्ती मिळते. आम्ही विचार करायला तयार आहे, पण ऐका ना, संसारातून मुक्ती कशी मिळते? विचार केला, परमार्थ करायचा. आणि इथं बसलेल्यापैकी माझ्या सकट प्रत्येकाला संसारामध्ये कोणत्या ना कोणत्या दुःखाला सामोरं जावं लागतं. प्रत्येकाला दुःख आहे. संसार आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या मुलांची लग्न झाली त्या आई वडिलांना वाटतं की या संसारातनं थोडंसं मोकळं व्हावं. एकदा का एखादं लेकरू झालं आपल्या मुलाला, मग आपण या ठिकाणी परमार्थ करू, हा संसार सोडून देऊ वाटतो. फार कंटाळाला, नको रे बाबा, आता या संसारातनं बाहेर काढ रे देवा, अंतकरणातला हा आवाज आहे. परंतु तो या ठिकाणी आत्मसात होत नाही. आपल्याला मस्त वाटतं या संसारातनं बाजूला व्हावं, हा प्रपंचातनं बाजूला व्हावं. देवा मला यातनं सोडव, मला यातनं बाजूला काढ. प्रार्थना करत असतो. ऐका, प्रार्थना करत असल्यानंतर मुलांची लग्न झाली, मुलांना तोंड झाली, क्वचित एखादे दोन निघतात मग वारीला. आणि वारीला निघाल्यानंतर मग परमार्थ, आता संसार सोडला मग परमार्थ करावा ना. कीर्तन ऐकावी, भजनं ऐकावी, कथा ऐकाव्या, सत्संग ऐकावा, नाही नामस्मरण करावं, भजन म्हणावं वाटचालीचं. ते घरचं कुटीत बसतात वारीनं चालताना. कशा करता? संसार नको म्हणून परमार्थात आलेत ना. संसार नको म्हणून परमार्थात गेले. आणि चालता चालता मी भजन सोडून तुम्ही जर घरचं कुठत बसले तर याला काय अर्थ आहे? मग संसारातून मुक्ती मिळायची, मुक्ती मिळते. परंतु तुम्ही संसारातनं बाहेर पडल्यानंतर, परमार्थामध्ये गेल्यानंतर आमच्याकडं येतात. आमच्याकडं आल्यानंतर सहज मग पंढरपूरची वारीला गेले. वारीला गेल्यानंतर भजन नाही, कीर्तन नाही. मग भजन करावा, कीर्तन करावं ते नाही. बाया घेतात बांगड्या, गडी घेतात घोंगड्या. अशी गंमत आहे. एकाने, आमच्यातल्याच एकाने पंढरपूरला जाताना पंढरपूरला गेले आणि तिथं पाळणा विकत घेतला. तुम्ही नव्हते वाटतं तेव्हा घेतला त्यांनी, नाव नाही सांगत, पाळणा विकत घेतला. आणि मी म्हटलं का पंढरपूरला आले, एखादा ग्रंथ घ्यायचा, ज्ञानेश्वरी घ्यायची, गाथा घ्यायचा तुकोबरायांचा, भजनी मालिका घ्यायची, किंवा एखादं काही घ्यायचं, काकडाचं पुस्तक घ्यायचं, हरिपाठाचं पुस्तक घ्यायचं. सांगितलं नाही म्हटले, महाराज तुम्हाला काय कळत नाही. काय कळत नाही आम्हाला? पाळणा घेतला त्याचं कारण असं आहे, पंढरपूरला देवाच्या दारात पाळणा घेतले, वर्षानुवर्ष पाळणा हलतो घरी. भाऊ तू संसार सोडून परमार्थाला आला होता ना रे. तू इथं बी या ठिकाणी संसार सुरू केला. मग संसारातनं मुक्ती होते विचार केल्यानंतर. संसारापासून मुक्तता मिळते विचार केल्याने. अजून कालावर विजय प्राप्त करता येतो विचार केल्याने. कसा विजय प्राप्त करता येतो? जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. कशा करता, कशासाठी आणि कोणत्या कारणानं काळाच्या माथ्यावर पाय दिला? त्याचं एकमेव कारण आहे विचार. मग जगद्गुरु तुकोबारायांना साधक विचारतात, ठीक आहे तुकोबाराय, काळाच्या माथ्यावर, आणि खरं सांगू या मृत्यू लोकामध्ये आलेल्या सजीव सृष्टीमध्ये असा एकही प्राणी देवासकट सापडणार नाही की सदेह वैकुंठाला गेला. सापडेल कोणी? सापडून दाखवा. कोणी सापडणार नाही. हा विक्रम माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी केला. त्या तुकोबारायांनी आजचा उपदेश केला ना, त्या तुकोबारायांनी काळाच्या माथ्यावर पाय देऊन सदेह वैकुंठाला गेलेत. त्या तुकोबारायांनी विचाराच्या जोरावर भगवान परमात्म्याच्या वैकुंठ धामामध्ये सदेह या ठिकाणी देह घेऊन गेलेलेत, आपलं शरीर घेऊन गेलेलेत. जगाच्या पाठीवर, ब्रह्मांडाच्या पाठीवर एकमेव व्यक्ती जगद्गुरु तुकोबाराय. का? विचार केलाय. म्हणून विचाराला फार महत्व आहे. विचार बी तसला हवा, सात्विक विचार हवा, पारमार्थिक विचार हवा. भवसिंधू सागर पार कसा करून जाऊ याचा विचार हवा. काही लय विचार करतात, विचित्र विचार करतात. कावळ्याच्या तोंडात किती दाते, म्हैस जर झाडावर चढली तर, फार भयंकर विचार असतात. मन तुकोबाराय म्हणतात असा विचार नको. कसा विचार करावा? महाराज सांगतात असा विचार करावा की जेणेकरून हा नाशिवंत देह आहे, एक ना एक दिवस जाणार आहे.
तो जाणारच आहे. काळ आपल्याला घेऊन जाईल हे कधी सांगता येत नाही. या काळाचा क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। ओ साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का. कधी काळ इलाने घेऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून विचार पारमार्थिक असावा. अजून पुढे जाऊन सांगू कसा विचार असावा. पुरावा द्या म्हणतात. कसला पुरावा? चला द्वापर युगामध्ये गेल्यानंतर पितामहा भीष्म बाणाच्या शय्येवर झोपलेले आहेत आणि विचार सुरू आहे. कोणता विचार? बाबा सिंधू पार कसा करून जाईल, या ठिकाणी देहाचं सार्थक कसं होईल. पितामहा भीष्म काही साधे सुधे वाटले का? पितामहा भीष्मांसारखं महात्मा या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलाय आणि ज्याच्या भगवान परमात्मा सकाळ संध्याकाळ पाया पडत होता असा पितामहा भीष्म महात्मेत. एवढे महात्मे, किती तेजस्वी आहे, तपस्वी आहे, फार महात्मेत. बाणाच्या शय्येवर या ठिकाणी 22 दिवस पडून राहिले. युद्ध झाल्यानंतर 22 दिवस यमराज न्यायला आलेत आणि यमराज न्यायला आल्यानंतर यमराज जरा गेटच्या बाहेरच थांबले, कारण त्या ठिकाणी युद्धभूमीवर पडलेले बाणाच्या शय्येवर. यमराज बाहेर थांबले, यायला सुद्धा घाबरत होते. आणि अजून पुढे जाऊन सांगू, वीर माणसाला यमराज न्यायला घाबरतो, त्याला आवड फार असते, परंतु वीर माणसाला यमराज न्यायला घाबरतो. महात्म्यांना यमराज न्यायला घाबरतो. बाहेर थांबला, आत येऊ का विचारलं. पितामहा भीष्माने सांगितलं थांब. संजयजी आणि विदुर काकांना पितामहा भीष्माने प्रश्न केला, उत्तरायण कधी लागतंय? जेव्हा उत्तरायण लागेल तेव्हा याला आतमध्ये एंट्री द्यायची, तशी द्यायची नाही. किती सात्विक विचार असेल, किती पारमार्थिक विचार करणारा व्यक्ती असेल, ज्याने काळाला रोखून धरलंय, त्या माणसाचा विचार कसा असेल. बाणाच्या शय्येवर पडलेत, शरीराच्या आरपार बाण आहेत आणि शरीराच्या आरपार असलेले बाण, विचार चालू आहे या भवसिंधू सागरातनं या देहाचं सार्थक कसं होईल. जो देव ज्याच्या सकाळ संध्याकाळ पाया पडत होता, पितामहा भीष्मांना अर्जुन ज्या वेळेस बाण मारणार त्यावेळेस पितामहा भीष्मांच्या भगवान परमात्म्याने अर्जुनाला दर्शन घ्यायला लावलं. विचारलं अर्जुनाने, प्रश्न केला, देवा तू किती खोडीचा आहे रे. काय झालं? थोड्या वेळात पितामहा भीष्मांना मारण्याची आज्ञा दिली. मार म्हटला, बाण मारायला लावणार आहे. थोड्या वेळात पितामहा भीष्म मरणार आहे, धारातीर्थी पडणार आहे माझ्या बाणांनी, आणि मला त्याचं दर्शन घ्यायला लावितो. म्हणजे तू काय येडा बिडा समजतो का काय? मला देवाची नीती कोणालाही कळली नाही, अजूनही कळत नाही, कोणाला कळणारही नाही. भगवान परमात्माने सांगितलं, अर्जुना तुला जिंकायचं असेल तर त्याच्या पायाच पडावं लागेल. का? मी सकाळ संध्याकाळ पाया पडतो तुम्हाला जिंकवण्याकरता. मी उठल्या पहिलं पितामहा भीष्मांच्या पाया पडतोय. कशा करता? तपस्वी आहे, संन्यासी आहे, या ठिकाणी ब्रह्मचारी आहेत, तेजस्वी महापुरुष आहे आणि विचार प्रधान महापुरुष आहे. किती विचार असावा. त्या विचाराने काळाला ज्याने रोखून धरलं असा महात्मा आहे. त्या महात्म्याच्या अर्जुनाला पाया पडायला लावलं. तर कुठपर्यंत असावा. बाणाच्या शय्येवर झोपलेले असताना ज्याने विष्णू सहस्र नाम लिहावे एवढा मोठा ग्रंथ भगवान परमात्म्याला प्रदान करावा ना, हातात आल्याबरोबर देवाच्या डोळ्यातनं अश्रू यावे. काय विचार असेल त्या महात्म्याचा, किती विचार केला असेल. साधी एखादी कविता लिहायला सुद्धा माणसाला 10 दिवस विचार करावा लागतो. 108 नामाचं विष्णू सहस्र नाम ज्या पितामहा भीष्मांनी लिहिलं आणि भगवान परमात्म्याला प्रदान केलं. बाणाच्या शय्येवर आरपार बाण आहे, टिप 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 असं रक्त अंगातनं गळतंय आणि गळालेल्या रक्तातनं जी यातना होते, जी वेदना होते, त्या वेदनेतून सुद्धा विचार करून विष्णू सहस्रनाम लिहिलं असा महात्मा सांगा जगाच्या पाठीवर कोण आहे. किती विचार असावा. पारमार्थिक विचार आहे, सात्विक विचार आहे, देवाचा विचार आहे. जिंकलं देवाला त्यांनी. अजून पुढे जाऊन सांगू, साधी माणसाला ताप जरी आला ना तरी देवाचं नामस्मरण करत नाही, झोपून राहतो माणूस. नाही भाऊ मला ताप आला, नाही भाऊ मी भजनाला येणार नाही, माझ्या बोटाला लागलं, माझ्या अंगठ्याला लागलं, माझ्या पायाला लागलं. हा आपला परमार्थ आहे, परंतु पितामहा भीष्मांचा आहे. अजून पुढे ऐका,
त्याच पितामहा भीष्माने पांडवांना या ठिकाणी उपदेश केला. पांडवांना धर्माचा उपदेश करत असताना द्रौपदी शेजारी बसलेत हसतायत. विचार कसा असावा बघा, किती विचारी पुरुष आहेत, किती विचारी पुरुष. जीवनामध्ये पितामहा भीष्मांसारखा विचार असावा. पांडवांना उपदेश केला धर्माचा, धर्माने असं जगावं, धर्माने तसं करावं, धर्माने या ठिकाणी धर्म टिकवावं वगैरे वगैरे भरपूर उपदेश केला. बाणाच्या शयेवर पडलेत, उपदेश केलाय आणि द्रौपदी माता त्या ठिकाणी उभी राहून हसते. का? पितामहा भीष्म धर्माच्या गोष्टी सांगतायत पतींना म्हणून हसल्या. आणि हसल्यानंतर कुलस्त्रिया समाजामध्ये जास्त ही हू करत नाही. घरातल्या सुना, घरातल्या कुलस्त्रिया म्हणतो आपण, पर माणसासमोर, पर पुरुषासमोर जास्त ही हू हे चालत नाही. ही याला धर्मपत्नी वगैरे हे बाजूची गोष्ट आहे. पण ऐका, आता म्हणतील जमाना लय बदललाय, मलाच पुढं घालतील, त्याच्यापेक्षा नको काही म्हणायला. ऐका, द्रौपदी मैया इतकी कुलस्त्री होती, इतकी धर्मपत्नी होती, तर कुलवान स्त्री, स्त्रीचे लक्षण पितामहा भीष्माने ओळखले ही सांगणार नाही, परंतु हसली. काय कारणाकरता हसली हेही पितामहा भीष्मांना माहिती आहे, परंतु तोंडातून वधून घ्यायचंय. मग द्रौपदी मैया जवळ आली, म्हणाली, माझं हसण्याचं कारण असं आहे, तुम्ही माझ्या पतींना धर्माच्या गोष्टी सांगतायत. धर्म काय असतो शिकवतायत का हो? ज्या वेळेस सभेमध्ये माझी साडी ओढली जात होती, ज्या वेळेस सभेमध्ये मी सर्वांकडे हात पसरून या ठिकाणी विनंती करत होते, वाचवा म्हणून मागत होते, सांगत होते सगळ्यांनी या ठिकाणी माझं रक्षण करावं, प्रत्येकाजवळ हात पसरवले, त्या सभेमध्ये तुमच्यासारखे महात्मे तुम्ही सुद्धा बसलेले होते. विदुर काका होते, द्रोणाचार्यजी होते, आणि आता तुम्ही माझ्या पतींना धर्माच्या गोष्टी सांगतायत. तेव्हा कुठं गेला होता तुमचा धर्म? कुलस्त्री होती, अधिकार होता. पितामहा भीष्माने सांगितलं, ऐक द्रौपदी, धर्माचं जे काही सांगितलंय मी ते अगदी योग्य आहे, तुझं म्हणणं अगदी योग्य आहे, परंतु खात मी त्यावेळेस दुष्टांचं होतो, म्हणून बुद्धीमध्ये या ठिकाणी दुष्ट प्रवृत्ती होती, काही न करता आलं. तेव्हा का? कारण खाणं मीठ त्यांचं खात होतं म्हणून त्यांच्याशी प्रामाणिक राहावं लागलं. एवढा विचार करणारी माणसं होती. मग हाच विचार पाहून साधकाने सांगितलं, आता आम्ही विचार करायला तयार आहोत, पण विचार कसा करावा पुन्हा एकदा सांगा म्हणून अभंगाचं प्रथम चरण. क्षणोक्षणी हाती
मोहाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. तू खूप बरा आहे. विचार करू, क्षणाक्षणाला विचार करू. मग कशा करता विचार करायचा? तुम्ही बोललात नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. ऐका, कसा विचार करावा? पारमार्थिक विचार करावा, सात्विक विचार करावा. मानव हा विचार प्रधान आहे. विचार करत असताना बोलणं चालणं सगळं काही जीवन जगत असताना विचारावर अवलंबून आहे. का? माणसाने विचार करून बोलावा. उपदेश केला जगद्गुरु तुकोबरांनी. काही साध्या सुद्धा माणसाने उपदेश केला नाही. जो सदेह वैकुंठाला आपला या ठिकाणी नरदेह घेऊन गेला, सदेह वैकुंठ गमणे, त्या माणसाने उपदेश केलाय, त्या महात्म्याने उपदेश केलाय. काहीतरी तथ्य असेल. क्षणाक्षणाला उपदेश करायला लावलाय. का? क्षणाक्षणाला का सांगितलं? की माणसाचं संपूर्ण जीवन विचार प्रधान आहे. का? माणसाने बोलताना सुद्धा विचार करून बोलावा. ज्ञानोबा सांगतात कसं बोलावं? साच आणि मवाळ मिठुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची. साच आणि मवाळ, चांगलं बोलणं असं, या ठिकाणी मधुर बोलणं असं. बोलताना सुद्धा माणसानं विचार करून बोलत जावं. का? विचार न केल्यामुळं रामायण घडू शकतं. विचार करून न बोलल्यामुळं महाभारत घडू शकतं. आंधळ्याची पोरं आंधळीच राहिली म्हणून महाभारत घडलं. असो अनेक बी कारण असू शकतात, परंतु प्रमाण द्यायचं आहे. आंधळ्याची पोरं आंधळी राहिली म्हणून महाभारत घडले. वाणी व्यवस्थित वापरावी, वाणी जपून वापरावी, शब्द जपून वापरावे. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, हो मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची अमृताची वाणी. देहो देवाचे कारणी. बोलताना पण असं बोलावं माणसानं की ज्यातनं अमृत निघेल, समोरच्याला अमृत वाटेल. साच आणि मवाळ, साच बोलावं, मवाळ बोलावं. ज्ञानोबरायांची बोली भाषा अगदी मवाळ आहेत. किती गोड बोलतात ज्ञानोबराय. किती गोड बोलावं की समोरच्याच्या अंतकरणात थेट आपले शब्द जाऊन पोचतील. असे नाही की तीरासारखे जाऊन पोचेल, एखाद्या गुलाबाच्या फुलासारखे पाकळीसारखे जाऊन पोचतील. असे शब्द माणसाचे असावे. विचार करून बोलावं. प्रभू रामचंद्राच्या रामायणामध्ये सीता मैयाने विचार केला नाही आणि लक्ष्मणजींना सांगितलं तुमच्या मनात काही काळ आहे म्हणून सोन्याच्या लंकेमध्ये राहावं लागलं. अशोक वाटिकेमध्ये कष्ट सहन करत राहावं लागलं पतीशिवाय. वाणी जपून वापरावी. जीवन जगत असताना माणसाच्या हातामध्ये जीभ जर असेल ना तर जगाच्या पाठीवर प्रत्येक कार्य जिंकू शकतो माणूस. फक्त तोंड हातामध्ये पाहिजे. तोंडाच्या बाबतीमध्ये मावल्या लई डेंजर असतात. का? विचारच करायचा नाही. सुनेला कधी सोडणार नाही, लेकीचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही, आणि ते बी सुनेसमोर. सुनेसमोर लेकीचं कौतुक करणाऱ्या सासा, नीट भाकरी खायच्या असेल तर वाणी बी पवित्र ठेवा. काही येऊ अथवा ना येऊ सुनेला, परंतु बोलताना सुने संग माय लेकी सारखं बोलत जावं, चांगलं बोलत जावं. म्हातारपणी सुना तुम्हाला सांभाळणार आहे, लेकी तिच्या सासरून येणार नाही तुला सांभाळायला. बरोबर आहे की नाही? मायनी चांगलं बोलावं सुनेसोबत, सुनाने बी चांगलं राहावं आपल्या सासूसोबत. दोघींनी बी जपलं तर संसार सुखाचा होतो की नाही माय? होतो ना? अगं आई होतो का नाही? मान तर हलाव. हा मग बोलताना चांगलं बोलावं. यांना लई सवय असते. कुठून काढतात काय माहिती शब्द, इतके भयान शब्द काढतात या माऊल्या माता, इतके भयान. कोणत्या गाथ्यात बी नाही, कोणत्या पुराणात बी नाही. बोलताना चांगलं बोला पुरुष वर्ग.
या ठिकाणी समाजामध्ये वागत असताना राजकारण्याने महिला मंडळ पुढे सरकून बसा. पारमार्थिक माणसाने समाजामध्ये जगत असताना ज्याला राजकारण उत्कृष्टपणे करायचंय त्याच्या डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर, ज्याला व्यापार करायचा आहे त्याच्याही डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असली पाहिजे. राजकारणारी माणसं जर सांभाळायची जर असेल तर राजकारण्याने तोंडामध्ये साखर ठेवून चालायचं असतं, तेव्हा माणसं जपता येत असतात. प्रत्येक पुरुषाने जीवन जगत असताना व्यवस्थित वाणी वापरायची, व्यवस्थित शब्द वापरायचे. समोरच्याला आपल्या शब्दामुळे दुःख होतं का या ठिकाणी कामं नाही का? की शब्दाने माणसाला जेवढं दुःख होतं तेवढं मारल्याने होत नाही. मारणाऱ्याचे त्या ठिकाणी मारलेले घाव आपण विसरून जाऊ शकतो, ते मिटून जातात काही कालांतराने, पण शब्दाने झालेले अंतकरणावरले जे घाव आहे ते मरेपर्यंत विसरू शकत नाही. मेल्यानंतर सुद्धा माणसं त्यांची निंदा करतात. तो मला असं म्हटला होता, शब्द केली जाणार दोरी, शब्द केली जाणार दोरी, विठ्ठल पायी घातली बेडी, दरिला 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 पंढरीचा तोरण, दरिला 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 पंढरीचा तोरण, दरिला 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 पंढरीचा तोरण, दरिला 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 पंढरीचा तोरण. गावा दुनिया गोल, गावा दुनिया गोल, गावा दुनिया गोल, दरिला 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 पंढरीचा तोरण, दरिला 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 पंढरीचा तोरण. शब्द केली जाडाजोड विठ्ठल पायी घातली बेडी, शब्द केली जाडाजोडी विठ्ठल पायी घातली बेडी. शब्दाने भगवान परमात्म्याला आळवलं आणि बेडी घालण्याचं काम सकल संतांनी केलं का? शब्दाच्या या ठिकाणी उगामध्ये शब्द अशी वापरली आहेत. तुकोबारायांच्या भंग भगवान परमात्म्याच्या हृदयस्थानी विराजमान आहेत. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरीतील ओवी भगवान परमात्म्याला अतिप्रिय आहे. भजन त्या सकल संतांचं भगवान परमात्म्याला प्रिय, म्हणून तर देव त्यांच्याकडे चाकरी करतो. नाथबाबा गोड शब्द वापरतात म्हणून 36 वर्ष देवाने चाकरी केली. सोपं वाटलं का? नाहीतर तुम्हाला वाटतं म्हातारे माणसं लय गरीब असतात. गरीब नसतात. धोत्रावाल्या माणसांच्या कधी नादी बी लागू नये. बँकेत जर गेला तर त्या मॅनेजरला माहीत असतं पैशावाला कोण आणि बिना पैशावाला कोण. कारण जी सुशिक्षित लोक असतात ती धोत्रावाल्याला काहीतरी कमी समजतात, काहीतरी आलंय गावावरून म्हणून. परंतु आहे का, त्यांच्याच कोपरीच्या खिशामध्ये बंडलं निघतील हे त्या मॅनेजरला माहीत असतं, म्हणून सुट्टा फुट्टावाल्याला बाजूला सरकवतात आणि धोत्रावाल्याला पुढं घेतात. प्रयोग करून पहा नाही तर गेल्यानंतर एखाद्या वेळेस. म्हणून धोत्रावाली माणसं काही कमी श्रीमंत नसतात. नाथबाबांच्या घरी धोत्रावाला माणूस आहे, नाथबाबांच्या घरी काही कमी श्रीमंती आहे का? किती श्रीमंती आहे. रोज कीर्तनाला माणसं यायची आणि रोज कीर्तनाला माणसं आल्यानंतर माझे नाथबाबा त्यांना डाळ निगुळ द्यायचे रोज आलेल्या माणसांना. आता नाही, माझ्याकडनं तर अपेक्षा करायची बी नाही, अजिबात नाही. नाथबाबांचं सांगते मी, नाथबाबांची श्रीमंती आहे. किती श्रीमंती. जगाच्या मालकाने 36 वर्ष काम करावी. काय काम करावी? ज्याच्यासाठी ज्याला चंदन लावायचंय तो चंदन उघडवायला होता, ज्याला स्नान घालायचंय, ज्याच्यासाठी पाणी आणायचंय तो पाणी शेंदायला होता. श्रीखंड चंदन उघडोनी करी
भगवान परमात्मा छंद उघडून द्यायला होता. अजून विशेष आहे का, आपण कीर्तनामध्ये बसून कीर्तन श्रवण करतो यात नवल नाही. ज्याचा कीर्तन आहे तो जगाचा मालक कीर्तन श्रवण करायला नाथबाबांच्या पुढे बसत होता. एवढी श्रीमंती माझ्या नाथबाबांची म्हणून नाही का. म्हातारी माणसं काही कमी नसतात, अजून विचारी माणसं असतात. जुनी म्हातारी माणसं अगदी विचारी होती. किती विचारी, एखाद्या मुलीची किंवा मुलाची सोयरीक जमवायला जर जायचं असेल ना अजून बी, तर म्हाताऱ्या माणसाला सोबत न्यावं. पार कुठून ना कुठून जे कुणमीवाल्यांना सापडणार नाही नाते गोते ते म्हातारे शोधून काढतील, एवढे विचारी म्हातारे असतात. म्हणून ऐका, म्हातारी वयस्कर माणसं जमवाजमीला सोबत असावी. पण आताचे लोक लय बोलताय ते म्हातारे नको कशा करता. चांगली सोयरीक जर जमवायची असेल तर म्हातारी माणसं सोबत लागतात. म्हातारी माणसं ठेवावी सोबत, कारण आयुष्यभर ज्याने आपलं जीवन बघितलेलं असतं, जीवन जगलेलं असतं, सगळ्या खाना खुना सगळ्या माहीत असतं. विचारी माणसं असतात आणि जुनी माणसं खरंच विचारी होती. म्हणून जगद्गुरु तुकोबार म्हणतात, आता बाबांनो जन्माला आल्यानंतर विचार करा. विचार केल्यानंतर गोड परमार्थ होतो. परमार्थ केल्यानंतर या ठिकाणी विचार करत जावा. कसला विचार करावा, जीवनात आलोय, देह पुन्हा पुन्हा नाही. देह जर पुन्हा पुन्हा नसेल तर तुकोबार म्हणतात असा विचार करावा. कसला विचार, अभंगाचं द्वितीय चरण. नाशिवंत देह जाणार सकल, नाशिवंत देह जाणार जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान बाबांनो, विचार करा. नाशिवंत देह जाणार सकळ, जाणार आहे याचा विचार करावा. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य काळ खात आहे, सावधान व्हा. परमार्थाची तातडी करा. बोलतात जर नाशिवंत देह जाणारा असेल, हा देह इथं ठेवून जायचा असेल, तर जगद्गुरु तुकोबारांनी महत्वाची गोष्ट सांगितली. अभंगाचं तृतीय चरण.
करावी तातडी संत समागमी धरोहनी आवडी करावी तातडी परमार्थाची देह जाणार आहे, नाशिवंत आहे, आयुष्य काळ खात आहे. मग काय करा बाबांनो? जगद्गुरु तुकोबारांनी गोड सांगितलं. काय करा? संत समागमी धरोनी आवडी करावे तातडी परमार्थाची. किती परमार्थ करावा? किती परमार्थाची तातडी करावी? काकडाच्या अभंगामध्ये सांगितलं किती तातडी असावी. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा धनधारा पुत्र जन बंधू सोया रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवासी. उठा जागे भारे आता. अजून तुकोबराय गोड म्हणतात जळो आता संसारू कैशे वटाऊ रे, तुकयाचा स्वामी गोपाळा लागे जीवा जुरे. आता काय करू सांगा वो मज भेटेल कैसा. आता काय करू सांगा वो मज भेटेल कैसा. जळो आता संसारू कैशे वटाऊ रे, तुकयाचा स्वामी गोपाळा लागे जीवा जुरे. आता काय करू सांगा वो मज भेटेल कैसा. आता काय करू सांगा वो मज भेटेल कैसा. तुकोबराय म्हणतात वो मज भेटेल कैसा, त्याच्या भेटण्याकरता विचार करावा. संत समागमी धरोनी आवडी करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी करावी. किती परमार्थ करावा का? सकल संतांनी एवढा परमार्थ केला. गोड या ठिकाणी उदाहरण सांगतात. भगवान परमात्म्याचा एवढा परमार्थ करावी, एवढी भक्ती करावी की संकटाच्या वेळी देवाला यावंच लागेल, नाही म्हणता येणार नाही. द्वारकेच्या राया म्हटलं यावं लागलं, अवश्य वेळेने आलेत परंतु यावं लागलं. भगवान परमात्मा येत असतो, येण्याकरता आवाज बी त्याप्रमाणे मागे पुढे उभा राये सांभाळीते. मागे पुढे उभा, मागे पुढे उभा राये सांभाळीते. मागे पुढे उभा राये सांभाळीते. मागे पुढे उभा राये सांभाळीते. संभाळीत आलिया गाथ निवाराया. देवाला आवाज द्यायचा असतो आणि भगवान परमात्मा रक्षण केल्याशिवाय राहत नाही. आवाज द्या अंतकरणापासून. हे उद्धव, भगवान परमात्माने उद्धवाला आवाज दिलाय त्याप्रमाणे गोड वाणीमध्ये आवाज द्यायचा आहे. तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना. गोड आवाज आहे. अंधेरों की नगरी से कैसे में पार जाऊं, शाम अब लेने आजा, हौसला हार न जाऊं. हो शाम आजा, तीन बाण की धारी तीनों बाण चलाओ ना.
मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना। मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। हारे के सहारे मेरे हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना। तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना। मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं। शाम अब लेने आजा हौसला हार न जाऊं। हो शाम आजा। तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना। मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। आवाज देताना देवाला असा आवाज द्यायचा आहे, देवा तुला संकटाचं निवारण करावं लागेल, तुला यावं लागेल, पण केव्हा? जेव्हा आपण विचारी असू तेव्हा, जेव्हा आपल्याला संताची संगत असेल तेव्हा. म्हणून म्हणतात संत समागमी धरोनी आवडी करावी तातडी परमार्थाची उठा जागे वारे. आता बाबांनो परमार्थाची तातडी करा. कशा करता आता जागा आता जागा आता जागा रे माईनो जागा जागा आता जागा रे आता जागा रे जागा आता जागा रे माईनो जागा जागा आता जागा आता जागा आता जागा रे माईनो जागा जागा आता जागा आता जागा आता जागा रे माईनो जागा. चोरी निज जाने चोरी निज जाने चोरी निज जाने नाडूनी भागा भागा. आता जागा आता जागा आता जागा आता जागा आता जागा रे माईनो आता जागा आता जागा आता जागा रे माईनो जग जोगी जाग आता जागा बहिणो जागा जागा बाबांनो. भगवान परमात्म्याने या ठिकाणी सांगितलं जो माझं या ठिकाणी भजन करेल त्याच्या रक्षणाकरता मी कायम तत्पर राहील. कसं भजन? भजन पण विचारी असावं, नाही तर टाळाना गुळ फोडीत असेल. कसं भजन चांगलं असेल बरं सांगा? टाळ किती पवित्र मानला जातो. इथून मागचं जाऊ द्या, आता इथून पुढे लक्षात ठेवा. बरोबर आहे. विचारी भजन असावं. जगद्गुरु तुकोबारायांचं भजन आहे, विचारी भजन आहे. म्हणून गावातल्या लोकांनी बाई पाठवली तुकोबारायांकडे. विचारी भजन ऐका. किती विचारी भजन? जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. माय आम्ही विष्णुदास तसे नाहीये. विचारी भजन आहे. म्हणून जीवन जगत असताना माणसानं नाशिवंत देह जाणार सकळ. आपण अभंग सोडून जाणारच नाही. देह जाणार आहे पण आपण अभंग सोडून जायचं नाही. जाणार आहे काळ, नेणार आहे आपल्या शरीराला, परंतु त्याच्या अगोदर जाण्याच्या अगोदर संत समागमी धरोनी आवडी करावी तातडी परमार्थाची. बाबांनो आता परमार्थाची तातडी करा. म्हणून आता कीर्तन ऐकलंय सर्वांनी वरती हात करा. परमार्थाची तातडी शिकवते मी तुम्हाला. करा वरती हात, नसेल होत तरी करा. कारण मी म्हटले नाही असं बसा तसं बसा वांड्याच घाला, मला ते चालत नाही. तुम्ही कसे बी बसले बसले याला लय महत्व आहे. केल्यावरती हात. गोड भजन करणारे आपण. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई
वाह भगवान, वाह गिरीश महाराज. बहुत बढ़िया. क्षणाक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरोनी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. जगद्गुरु तुकोबारायांनी गोड उपदेश तुम्हाला मला केलेला आहे बाबांनो. क्षणाक्षणाला या ठिकाणी विचार करा आणि विचार असा करा तो सात्विक पारमार्थिक विचार असावा, तो या ठिकाणी जगाच्या हिताकरता विचार असावा, तो विचार देशाच्या हिताकरता असावा, तो विचार कुटुंबाच्या हिताकरता असावा. म्हणून ऐका, ज्यांचं आज या ठिकाणी 5वं पुण्यस्मरण आहे त्यांनी काहीतरी विचार केला असेल म्हणून आज 5वं पुण्यस्मरण घडतंय. मगाशी सांगितलं एक पुण्यस्मरण घडण्याकरता लई कष्ट घ्यावे लागतात, तेव्हा जीवनामध्ये बाबांचे काही साधी कष्ट नसणार आहे, परंतु आज त्यांच्या परिवारानं त्यांचं 5वं पुण्यस्मरण घालावं विशेष गोष्ट आहे का. ऐका, कुटुंबाचं या ठिकाणी उत्कृष्टपणे सांभाळ असेल, मुलांची शिक्षण असेल, आज विशेषतः कुटुंबाचं आहे. मी लई देशप्रेमी आहे, स्वतः सांगायचं नसतं पण ऐका काय सांगते. त्याचं कारण असं आहे की या कुटुंबामध्ये एक जो नातू आहे तो देशसेवा करतोय आणि खऱ्या अर्थानं याच्यापेक्षा दुसरा लाभ जगाच्या पाठीवर कोणता नाही या परिवाराचा, की ज्या परिवारातनं एखादा मुलगा देशाची सेवा करतोय त्याच्यासारखं भाग्यवान परिवार जगाच्या पाठीवर दुसरा कोणता नाही आहे का. इथं बसलेल्यांपैकी माझ्याने एकानी पाया पडलं नाही तरी चालेल, परंतु एखादा देशसेवक जर असेल त्याच्या चरणाशी लागा, तुम्हाला पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही का. कशा करता, जीवाची बाजी लावून देशाचं रक्षण आहे, जगावं देशासाठी, मरावं देशासाठी, ही या ठिकाणी प्रवृत्ती आपल्या अंतकरणामध्ये घेऊन देशाचं रक्षण करत चालले. किती देशाचं रक्षण करत असताना नेहमी गोष्ट एक मनामध्ये असते त्या सैनिकाच्या, हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे है वतन तेरे लिए. तू मेरा कलमा, तू मेरा धर्मा, तू मेरा विमान है वतन महबूब मेरे, तुझ पे ये दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. देशाकरता जगावं, देशाकरता मरावं. मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. खून मेरा चमन के लिए, वही खून मेरा चमन के लिए, चमन के लिए, चमन के लिए. हे तिरंगा उड़ा
देशामध्ये प्रवृत्ती आहे. मरणार तर देशासाठी, जगणार तर देशासाठी. कुठून घडली ही मुलं? शेतकऱ्यांनी घडवली बाबा. शेतकऱ्यांनी ही मुलं घडवलेली आहे आणि देशाचं रक्षण करतायत. म्हणून त्या देशसेवकाचं या ठिकाणी या घरामध्ये स्थान आहे. या बाबांनी या संपूर्ण नातवंडांना असेल, मुलांना असेल, त्यांचा सांभाळ करून मोठी केलं आहे आणि मोठं करून आज त्याच मुलांनी बाबाच्या जीवनाचा शेवट गोड केलेला आहे. म्हणून म्हणायला काही हरकत नाही, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा म्हणजे बाबांचा, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून मी सांगू राहिली. लक्षात वाचार्थ लक्षात घ्या. बाबांनी मला सांगितलंय आज जीवनाचा शेवट गोड झालाय. कसा? ज्या मुलाने माझं 5वं पुण्यस्मरण घातलंय. कौतुकास्पद गोष्ट आहे. म्हणून या मुलांना असेल, मुलीला असेल, या नातोंडांना असेल, नातोंड एवढी मोठी आहेत. ते दादा, मेजर दादा आज आहे की नाही मी त्यांना बघितलेलं नाही, परंतु खऱ्या अर्थानं त्यांनाही धन्यवाद आहे. कारण आमच्या रक्षणाकरता ते आपला देह झिजवतात. म्हणून त्यांना या ठिकाणी धन्यवाद. गोड नियोजन आयोजन केलेलं आहे आणि आमच्यासाठी गोड साथ करणारे आमचे हरिभक्तीपरायण, ज्यांचा उंच असा आवाज आहे, परंतु जास्त ख्याती आम्हाला प्राप्त व्हावी याची अजिबातच अपेक्षा नाही, असे दोन्ही रत्न या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे नवनाथ महाराज गाडक असतील, तानाजी महाराज असतील, नेहमी वेळोवेळी साथ करणारे. आम्हाला अजूनही आठवतं, आम्ही पंढरपूरमध्ये एक कीर्तन सेवा केली होती. आजही आम्ही त्याचं नाव घेतो, भाकरीच्या तळावर. अगदी गोड साथ आहे. म्हणून त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. गोड मृदंगवाद यांची सुद्धा साथ आम्हाला होती. पंढरपूरच्या मालकाच्या भूमीमध्ये या सर्वांनी या ठिकाणी केलेली सेवा आहे. आमचे गिरीश दादा असतील, गोड मृदंग वादन आहे. अजून पुढच्या फार कला येतात पण त्या बऱ्या आहेत मर्यादित. मृदुंग वादन अगदी गोड आहे. अहो गायन, हो गायन येतं त्यांना, असं म्हणायचंय मला. गोड मृदंग वादन आहे, त्यांना या ठिकाणी धन्यवाद. विनिकरी बाबा असेल, सर्व पंचकृषीतीलच सगळी मंडळी आहेत. तेव्हा सगळे तुम्हाला माहीतच आहे, परंतु ऐका, गोड मृदंग वादन त्यांना या ठिकाणी धन्यवाद. या संपूर्ण बालकांना घेऊन आलेल्या, मुलींना घेऊन आलेले आमचे दादा असतील, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. आमच्या अनिताताईच्या संस्थेतील सर्व बालगोपाल या ठिकाणी आहेत, त्यांना या ठिकाणी धन्यवाद. गोड मुली तयार केल्या अनिताताईने. एकदा जोरदार मुलींकरता टाळ्या वाजवा. कारण अशी रत्न घडणं का, ही अशी मुलं आज या ठिकाणी घडली पाहिजे, या काळामध्ये घडली पाहिजे. यांच्यावर गोड संस्कार होण्याकरता संस्थासारख्या या ठिकाणी आहेत आणि त्या संस्थेमध्ये या मुली घडवल्या जातात. आज ताईंनी या ठिकाणी उत्कृष्टपणे या मुलींना चांगलं या ठिकाणी शिक्षण देऊन घडवलेलं आहे. ताईंनाही धन्यवाद आहे, मुलींनाही धन्यवाद आहे. त्याचबरोबर बसलेले सगळे या ठिकाणी ज्ञानाने वयाने श्रेष्ठ असणारी मंडळी, सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. गोड सिस्टीम आहे. आणि जो आपला हा या ठिकाणी कीर्तन सेवा असेल, हा जो सोहळा असेल, पुन्हा कोणाला बघावं वाटत असेल तर आमचे गोड या ठिकाणी यूट्यूब चॅनलवाले दादा, माझा कीर्तनकार चॅनलचं नाव आहे. या ठिकाणी कृपया करून सर्वांनी बसलेल्यांपैकी जेवढ्यांकडं मोठी मोबाईल आहेत तेवढ्यांनी सबस्क्राईब करावी. एवढीच आपली दादांची सेवा होईल. म्हणून दादांना हीच धन्यवाद आपण देऊया. दादांना या ठिकाणी धन्यवाद आहे. बसलेली भक्तिमत या ठिकाणी पिता असतील, भक्तिमत माता असतील, सर्वांना या ठिकाणी धन्यवाद आहे. मागे उभे असलेले, टाळी न वाजवणारे सगळ्यांना धन्यवाद आहे. या कुटुंबाला या ठिकाणी धन्यवाद असेल. आणि या ठिकाणी आमचे निवृत्ती महाराज असतील, त्याचबरोबर आमचे भाऊसाहेब महाराज असतील, त्यांना या ठिकाणी धन्यवाद. गोड साथ त्यांची. नेहमी पंचकृषीत कुठं कार्यक्रम असला तर त्या ठिकाणी भेट देतात, त्यांना या ठिकाणी धन्यवाद असेल. गोड सिस्टीम आहे. बसलेले आमचे बाजोबा आहेत, त्यांना या ठिकाणी धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देऊन जगद्गुरु तुकोबारांनी या ठिकाणी आपल्याला उपदेश केला. त्यातला एक उपदेश राहिलेला आहे. तो उपदेश म्हणजे असा आहे की जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर नाशिवंत देह जाणार, सकळ देह जाणार आहे. मग जाण्याच्या अगोदर संताची संग धरा. अजून एक गोष्ट करायला लावतात, अभंगाचं 4th चरण. हरि
कधी रे येशील श्रमातया कधी रे येशील ही माझी प्रार्थना रामारघु नंदना रामारघु नंदना मन मोहन काला विनती करो दीन रे मन मोहन काला विनती करो दीन रे राहत की मेरे नैन रे राहत के मेरे नैन रे अब तो दर्शी करो कुंज बिहारी अब तो कुंज बिहारी मन मोहन काला विनती करो दीन रे मन मोहन काला विनती करो दीन रे हरणे पाप नका डोळे डोळे वरुणी राम बाप करी जोडी लेपुराचे होणी आपुली पुरवण दोरे भरोने रावो राम रघुनंदना राम रघुनंदना आश्रमातया कधी रेची आश्रमातया कधी रेची ही माझी साधना राम रघुनंदना राम रघुनंदना हे बाळकोणाचं ओ सावय मनाचं मलकत मलकत घालते मलकत घालते लोकीच्या व्यवहारे नये डोळे दुरे भरुणी राहो. बाबांनो, या इहलोकीच्या व्यवहारामध्ये डोळ्यावरली झापड काढून परमार्थाची या ठिकाणी गोडी लावावी. जगद्गुरु तुकोबाराय स्पष्टपणे सांगतात, आल्यानंतर संताची संगत धरा, देह जाणारा आहे म्हणून संताची संगत धरा, जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि संताची संगत धरत असताना डोळ्यावर पडलेली मायेची जी झापड आहे ती बाजूला काढून परमार्थाची गोडी लावा, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अजून पुढे जाऊन सांगू, ज्या निमित्ताने हा मोठा सोहळा आहे, ज्या निमित्ताने हा या ठिकाणी कीर्तन सोहळा असेल, कीर्तन सेवा असेल, त्याचं नैमित्तिकरण म्हणजे एका बापाच्या जाणीनं आहे. बापाचं 5वं पुण्यस्मरण. मी बापावरून रडवणार नाही, हसवणार नाही, काही नाही, माझ्याकडं नाही, पण स्पष्टपणे तुकोबारायांचं प्रमाण सांगते, जगे ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. याच्यापेक्षा दुसरं काय सांगायचंय बापाबद्दल.
आणि खऱ्या अर्थानं बापानं त्याही या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. म्हणून ऐका, बाप रडवायची गोष्ट नसते, बाप हसवायची गोष्ट नसते. बाप असा असावा की या ठिकाणी त्या पूर्ण वंशाचा या ठिकाणी या वंशाला या ठिकाणी कुणीतरी स्मरणात ठेवावं. जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंशमुक्ती सजावा. अशा या ठिकाणी बापाने आपलं कर्तृत्व उत्कृष्टपणे या ठिकाणी परिवारामध्ये बजावलेलं आहे, आपलं कर्तृत्व पार पाडलेलं आहे. आणि आपल्या या ठिकाणी इहलोकीची यात्रा संपूर्ण 5 वर्षापूर्वी निघून गेलेली आहे. अजूनही ते स्मरणात आहे. म्हणून म्हणावंसं वाटतं की खऱ्या अर्थानं तुकोबारायांचं प्रमाण या ठिकाणी लागल्यासारखं वाटेल. म्हणून बापाच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही सगळे सोयरेजण या ठिकाणी विराजमान आहात. आल्यानंतर तुम्ही कीर्तन श्रवण केलं. कीर्तन श्रवण केल्यानंतर माझ्या काही गोष्टी नाही घेऊन गेल्या तरी चालेल, परंतु एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन की जे सगळ्या तीर्थाचं पुण्य माय बाप्पाच्या चरणाशी आहे. हे प्रमाणासकट पटवून दिलेलं ज्ञानोबरायांनी. मग सेवा करा, हेच आपल्या या ठिकाणी घेऊन जाण्यासारखं आहे. बाकी महाराज कसा बी असो, कुठला बी असो, शेजारच्या गावचा असो, घरातला असो, परंतु महाराजाचं काय वाक्य या मुखातून निघालंय, संताची कोणती प्रमाण निघाली, ती नक्की आत्मसात करावी याकरता कीर्तन असतं. म्हणून झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी अर्पण आहे. तुम्हा संत बाप्पांच्या चरणी अर्पण आहे. या ठिकाणी मोठे दाटे वयस्कर असतील, ज्ञानाने श्रेष्ठ असेल, वयाने या ठिकाणी मोठे असलेले सगळ्यांना या ठिकाणी महात्म्यांना धन्यवाद आहे. यांनी कमीत कमी 2 तास झाली असेल, कारण लेट झालं होतं आपलं. म्हणून ही सेवा समर्पित या ठिकाणी करत आहात त्यांच्या चरणाशी. आणि ज्यांनी ही सेवा श्रवण केली त्यांनाही धन्यवाद. ज्यांनी नुसते या ठिकाणी कानाला पडद्याआड घेतलं, नुसतं कानाच्या पडद्याआड घेतलं, चांगलं वाटलं ऐकलं, नाही वाटलं ऐकलं, त्यांनाही धन्यवाद आहे. जे बाहेर बसले त्यांनाही धन्यवाद आहे. सगळ्यांना धन्यवाद देऊन ही सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करून, माझ्या ज्ञानोबरायांच्या चरणी सेवा समर्पित करून, कारण बोलवणारे ज्ञानोबराय आहे, चालवणारे ज्ञानोबराय आहे, त्यांच्या चरणाशी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. वाणीच्या ओघामधून काही अपशब्द गेले असतील, माझ्या बुद्धीचे दोष समजून मला परत करा. जे काही चांगलं असेल ते माझ्या या ठिकाणी गुरुवर्यांचं आहे, ज्ञानोबरायांची झालेली कृपा आहे. म्हणून तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. आणि झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी अर्पण, जन्मदात्या मायबापाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर शोकाकुल वातावरणात जमलेल्या बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, आज पुण्याचा दिवस आहे. कारण स्मरण 5वा आहे. आपल्या गावातील सामाजिक कामात कायम अग्रेसर असणारे आमचे बंधू नंदराम आणि माधव यांचे वडील कैलासवासी सुखदेव भिकाजी गडाख यांचं 5 वर्षापूर्वी निधन झालं. मित्रांनो, बाबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमचे वडील कैलासवासी परबत तुकाराम गडाख आणि बाबा मित्र होते. त्या मैत्रीचं कारण म्हणजे बाबाही मेंढ्या वळायचे आणि आमचे वडील पण मेंढ्या वळायचे. आणि मेंढ्या वळता वळता ते विदर्भामध्ये म्हणजे नागपूरपर्यंत, अगदी आज त्या भाषेत त्यांना वराड म्हणतात, वराडामध्ये गेले. परंतु औरंगाबाद, फुलंब्री, शेगाव असं करत करत नागपूरपर्यंत ते गेले. आणि येताना गंगाखेड, परभणी मार्गे असे ते आले होते. माझ्या वडिलांनी मला हे सांगितलं होतं. माझ्या वडिलांचंही 5 वर्षापूर्वी निधन झालेलं आहे. परंतु मित्रांनो, बाबांचे जे संस्कार होते, त्यांचे 2 मुलं आणि 3 कन्या. आजही हे घर असं डोंगरावरती आहे आणि त्या डोंगरावरती एक बंगला बांधून त्याच्यावर एक भगवा 5 वर्षापासून कायम फडकतो शिवाजी महाराजांचा. ही अभिमानाची गोष्ट आहे, संस्काराची गोष्ट आहे. आणि म्हणून असे संस्कारिक मुलं बाबांनी जन्माला घातले, नातवांना संस्कार दिले. या सर्वांच्या प्रती मी ऋण व्यक्त करतो. तसेच बाबांना जाऊन 5 वर्ष झालेले आहे. बाबांनी उत्तम कार्य केलेलं आहे. त्यांना परमेश्वराने निश्चितच जागा चांगली दिलेली असेलच आणि देईल, अशी मी परमेश्वराने जागा द्यावी अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. थांबतो. तसेच पारेगाव ग्रामपंचायतच्या वतीने, विविध संस्थांच्या वतीने मी बाबांना आदरांजली अर्पण करतो. तसेच या बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्यांनी भागवताचार्य हरिभक्तपरायण मुक्ताताई दिघे यांनी असं सुंदर, मला थोडा उशीर झाला ऐकायला मिळालं नाही ताई तुमचं, परंतु अतिशय सुंदर, जेवढं ऐकलं ते अतिशय सुंदर होतं. त्यांचंही मी जाहीर आभार मानतो, अभिनंदन करतो. थांबतो. ओम शांती. यानंतर कुणाला पाहुण्यांना बोलायचं असेल
तर बघा, नाही तर मग आपल्या तालुक्याचे दमदार आमदार आदरणीय अमोलजी खताळ पाटील यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती नीलमताई खताळ या बाबांप्रती 2 शब्द श्रद्धांजली अर्पण करतील. आज सुखदेव भिकाजी गडाख आज बाबांचं 5वं पुण्यस्मरण. खरं तर बाबांना जाऊन आपल्यातून 5 वर्ष झाले, पण आता भाऊंनी सांगितल्याप्रमाणे की जरी ते आपल्यातून गेले, बाबांचं वय झाल्यानंतर बाबा गेले, पण बाबांनी त्यांच्या ज्या काळात आहे मेंढ्या चारून म्हणा, सगळ्या धावपळीच्या जीवनात त्यांची जी मुलं घडवली, ते मुलं मुली आज कुठेतरी ते संस्कार पुढे पुढे चालवत आहे. आपण म्हणतो मेंढ्या चारणं म्हणजे आता तुमच्याकडं मी तर 1 वर्षभरात ऐकते पारेगाव तळेगाव इकडं आलं की ताई आम्हाला पाणी नाही, आम्ही सगळे पाण्यापासून वंचित, म्हणून कुठंतरी ह्या मेंढ्या 4 मेंढ्या घेऊन 4 जनावरं घेऊन डोंगराच्या कडेला, कारण की आपले डोंगर पावसाने तिथे गवत वगैरे असतं, मग त्या हिशोबाने त्यांचं चारा पाण्यासाठी त्या मेंढ्या. पण असं नाही की मेंढ्या चारताना माणूस दिवसभर त्या मेंढ्यांमागं असतं, त्या जनावरांमागं असतं, पण सगळं लक्ष घरी असतं. आणि जाण्याआधी आणि आल्यानंतर म्हणजे दिवसभर माणूस ती एक नोकरीच होती. आता जे आपण 9 ते 6 नोकरी करतात सगळे, ती पण मेंढ्या चारण्याची एक नोकरी होती. जरी ते दिवसभर तिकडं असायचे तरी त्यांच्या डोक्यात दिवसभर काय करायचं काय नाही, आपल्या घरासाठी सकाळी संध्याकाळी काम करणं, कष्ट करणं, कष्टातून आपले मुलं घडवणं, हे फार म्हणजे हे बाबांचंच नाही, पण आतापर्यंत भरपूर ठिकाणी ऐकलं की मेंढ्या चारणाऱ्यांचे. खरंच खूप छान. तुम्ही म्हणतात आम्ही दुष्काळी भागातले, पण मी कधीच म्हटले नाही, कारण की आपल्याच गावात कुठेतरी ह्या गोष्टी दुष्काळी भाग म्हणून ह्या मेंढ्या चारण्याच्या याच्यात त्याच्यात आपल्या गावातून इतके छान ताई, तुम्ही बघितलेच असेल हरिभक्त पारायण गावातूनच सगळे, म्हणजे ह्या पूर्ण पंचक्रोशीतले इतके छान महाराज सगळे होऊन गेले. हो ना, यांचाही आवाज म्हणजे मी तर प्रत्येक ठिकाणी गेले की प्रत्येक कीर्तनकारांनाही सांगते, तुमचं कीर्तन करणं काम असतं, पण तुम्हाला योग्य ती साथ देण्याचं काम गायकाचं असतं. म्हणजे तुम्ही जे बोलतात तो शब्द, तो ठेका उचलणं इतकं सोपं नाही. आज आपण टीव्हीत गाणे ऐकतो, डीजेला गाणे ऐकतो, इकडं तिकडं गाणे ऐकतो, ते गाणे बनवायला त्यांना वर्ष जातं, पण आपल्याला आणि ते काही एका दमात म्हणत नाही. ते गाणं 5 मिनिटाचं 4 मिनिटाचं 2 मिनिटाचं किंवा 1 मिनिटाचं गाणं म्हटलं तरी ते एका याच्यात म्हणत नाही, ते कुठंतरी त्याचा पॉज घेऊन बनवतात. पण आपल्या इकडे एवढे छान गायक आहेत जे कीर्तनात उभे राहून एका दिवसाला 2-2, 3-3 कीर्तन करून, आणि त्यांचा तो आवाज म्हणजे खूप छान. मी तर आवर्जून म्हणजे त्या दिवशी कीर्तनकार एक होते आपले नान्नज दुमलाला, मी त्यांची माफी मागितली, म्हटलं मी हे म्हणणं योग्य नाही, पण जरी तुम्ही कीर्तन करताना तुम्ही प्रत्येक अभंग ओवी प्रत्येक ग्रंथातला सांगतात, पण तुमचा तो अभंग प्रत्येक उचलण्याचं काम ते आपले गायक करतात. आणि तो आवाज म्हणजे बाकीच्या याला सिस्टीमला कसं हे सिस्टीम म्युझिक द्या, ते द्या, त्याला ताल सूर लय द्या, पण नाही, हा आवाज एकदम भारी. तर असेच घडून गेलेत, घडतायत. आणि बाबांनी सुद्धा त्यांचं कार्य खूप छान केले. त्यांनी त्यांचे मुलं घडवली, मुली घडवल्यात. मुली घडवणं म्हणजे सुद्धा मुली आज परक्या घरी जाते, सासरी नांदायला जाते, तर तिथेही तिला मुलं होणं, त्यांचं तो एक प्रपंच म्हणजे ती तिथे फुलवत असते, म्हणजे आपल्या बाबांचं आपल्या माणसांचं नाव निघतं. तर अशाच या बाबांचं 5वं पुण्यस्मरण त्यानिमित्त खरं तर आज ताईंचं वय पण खूप लहान आहे, पण ही पण ताईंच्या बाबांचीच पुण्याई असेल की आज ताई या पदावर आहेत आणि इतकं छान भागवताचार्याचं ते कीर्तन करून सेवा देतात. तर ताई तुमचंही मनापासून खूप खूप आभार मानते. आज तुम्ही 5व्या पुण्यस्मरणानिमित्त खरं तर ऐकायला भेटलं नाही, पण जे भागवताचार्य नाव आहे ना आणि तुमचं मुक्ताई नाव आहे, यातूनच सगळं अनुभवलंय की तुम्ही इथे बसणाऱ्यांना काय दिलंय ते. तर नक्कीच तुमचंही मनापासून आभार मानते. आणि आपल्या या बाबांना आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ पाटील व आमच्या खताळ परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली. ओम शांती. यानंतर आभार मानतील भाऊसाहेब महाराज गडा.
सगळे सोयरे तसेच नानाचं 5वं पुण्यस्मरण तुका म्हणे एक मरणीची सरे उत्तम चौरे कीर्ती मागे नानाला साईबाबाने 1 रुपया मधला हिरी पैसे दिला मला सांगितलं होतं 1 रुपया साईबाबाने मधला हिरी पैसे दिला आणि ते तू साईबाबा गेले अशा नानांच्या आठवणी नानाने काही सकारी तात्या असन पर्वत तात्या असन दूध चुरून भाकर चारली पुतण्याला मुलांना चारली असन मोठा मुलगा पण मेंढरे वळले काही लहान मुलगा असन बाप करी जोडी लेकुराची ओढी आपले कुरबंडी वाळूनिया बाप मुला करता शिरीर वाळवतो माय बापानो कडेया भार वागवणी खांदी आई खांद्यावरती होती नानी होती नानी लवकरच हे झाली मातेचा 8वं बाळावरी स्नेह सौभाग्याचं लेणं घेऊन गेली नानीचं माहेर पिंप त्यांचे भाषे सुदाम दादा सर्व पिंपळेची कंपनी भाऊ 21 कुळाचा उद्धार 42 कुळाचा उद्धार केला मातेचा 8वं बाळावरी स्नेह तैशी धरामन देवावरी गोबडे सावडे असे तेच बाळ तैसा धरी कळवळा देवावरी बाळा पाहून या माता संतोष येते त्या आईला मुलाला पाहून माधव दादा असेल नंदू दादा असेल त्याला आनंद वाटला असेल दगाबाई असेल शोभा असेल त्या आईला आनंद वाटायचा म्हणून मातेचा 8वं बाळावरी स्नेह तैशी धरा म्हणा देवावरी एका जनार्दनी देव धरा म्हणी आसनी शयने विसरू नका निलमताई त्या बाळाला आई विसरत नाही म्हणून तुका म्हणे आता नदी गांजू उधार जीवाशी आपुल्या बाप जर उधार होऊन जात असन तर बांधावर फक्त बाप जातो ताईनं सांगितलं जगी आईचा बाप व्हावे त्याचा वंश मुक्तीस न्यावे आमच्या मुक्ताना अगदी छान षडक्षणी हाच करावा विचारावं तरव या पार भव सिंधू नाशिवंत दिय जाणारा सकळ आयुष्य खातो काळ सावधान रामकृष्ण हरी